गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी पप्पांचा फोन आला होता की घरी ये. त्याचबरोबर माझंही एक बाहेर काम होतं, त्याचमुळे आम्हाला बाहेर जायचं होतं. पण पप्पांनी सांगितलं होतं लवकर या, आणि त्याचमुळे बघा आमची किती धावपळ चालू आहे. पण आता हेच वाटत असतं की मुलीने यावं, 2-3 दिवस राहावं. पण एकदा का लग्न झालं की परिवारातनं आणि कामातनं वेळ काढणं हे किती कठीण होतं. मुलगी जवळ असो या लांब, त्याने फरक पडत नाही. कुणीतरी खरंच म्हणलेलं आहे की लडकी पराया धन. खरंच आहे, लग्न झालं की अख्खं आयुष्यच बदलून जातं. पण मम्मी पप्पाचा फोन आला की वेद मात्र खूप खुश असतो, कारण की त्याला बाहेर फिरायला भेटणार असतं. आणि त्याचबरोबर आजी आजोबाकडनं लाड पुरवून घ्यायचे असतात. आणि बघता बघता आम्ही निघालो आणि रस्त्यातच आम्हाला हे दुकान दिसलं की वेद म्हणला वहिनीला खाऊ घे. वहिनी म्हणजे कोण, तर आमची एकुलती एक लाडूबाई, म्हणजेच भावाची मुलगी आणि माझी भाची. इथे आल्याबरोबर वेदचं तर खाऊ खायचं काम चालू आहे. आणि खरंच सांगते, इथे आल्यावर इतकं रिलॅक्स वाटत होतं ना. आणि इथे पप्पाचं आणि माझं बसून एकदम शांतपणे निवांत बोलणं चालू. आणि पप्पा बघा इथे किती खुश आहे. आम्ही गेलो की त्यांना आम्हाला भरपूर काही सांगायचं असतं. आणि इथे मम्मीने ना उषा मागवल्या होत्या ऑनलाईन, तेच ते आम्हाला दाखवत होते. आज आहे ना आमचा पूर्ण परिवार एकत्र आला होता. मम्मीने छान जेवण बनवलं होतं. जेवण करून सगळे छान असे निवांत गप्पा मारत बसले होते. आमची मनी बघा खाऊन पिऊन कशी आरामात झोपले. मम्मीकडे आल्यावर पूर्ण दिवस कसा निघून गेला तेही कळालं नाही. मम्मी सांगत होती की रात्रीचं जेवण करून जा, पण आहोचं काहीतरी काम निघालं होतं म्हणून आम्ही निघालो. आणि येताना हे पार्सल घेऊन आलो. असं